हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 26वा, भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे, श्लोक नंबर 28। यद्विदु हि अनिरुद्धाख्यां ऋषिकानां अधीश्वरं शारद इंदीवर श्यामं सम्राध्यं योगिभिः शनैः, it's sanradhyam, not samradhyam, not samradhyam. Is it samradhyam? यत् विदुर अनुरुद्धाख्यम ऋषिकाणाम् अधीश्वरम् शारदेन्दीवर श्यामम् सम्राध्यं योगिभिः शनैः। यद्विदुर ह्यनिरुद्धाख्यम् ऋषिकाणाम् अधीश्वरम् शारदेन्दीवर श्यामम् सम्राध्यं योगिभिः शनैः। यद्विदुर ह्यनिरुद्धाख्यम् ऋषिकाणाम् अधीश्वरम् शारदेन्दीवर श्यामम् सम्राध्यं योगिभिः शनैः। यद्विदुर ह्यनिरुद्धाख्यम् ऋषिकाणाम् अधीश्वरम् शारदेन्दीवर श्यामम् सम्राध्यं योगिभिः शनैः। यद्विदुर ह्यनिरुद्धाख्यम् ऋषिकाणाम् अधीश्वरम् शारदेन्दीवर श्यामम् सम्राध्यं योगिभिः शनैः। यद्विदुर ह्यनिरुद्धाख्यम् ऋषिकाणाम् अधीश्वरम् शारदेन्दीवर श्यामम् सम्राध्यं योगिभिः शनैः। यत् जे मन विदुहु ओळखले जाते, ही खरोखर अनिरुद्ध आख्यम अनिरुद्ध नावाने ऋषिकानाम इंद्रियांचे अधीश्वरम परम नियंत्रक व अधीश्वर शारद शारदीय इंदीवर निळ्या कमळाप्रमाणे
श्यामम निळसर काळे, सम्राध्यम जे आढळतात व प्राप्त होतात, योगिभिः योगी जनांना, शनय हळूहळू. भाषांतर: जीवाचे मन भगवान अनिरुद्ध या नावाने ओळखले जाते. तेच अनिरुद्ध इंद्रियांचे परम अधीश्वर आहेत. ते वर्णाने निळसर काळे असून शरद ऋतूतील कमळ पुष्पाप्रमाणे दिसतात. योगी जनांना ते हळूहळू प्राप्त होतात. वासुदेव म्हणजे काय आपण पाहिलं, संकर्षण म्हणजे काय आपण पाहिलं, आता अनिरुद्ध म्हणजे काय सांगितलं. कालच्या श्लोकाशी हा संबंधित श्लोक आहे, त्यामुळे थोडेसे कालचा श्लोक मी पुन्हा एकदा वाचतो. सात्विक अहंकारापासून आणखी एक परिवर्तन घडते, त्यापासून मनाचा प्रादुर्भाव होतो आणि मनाच्या संकल्प विकल्पामुळे कामना व इच्छेची निर्मिती होते. शुद्ध सत्वगुणामध्ये ज्याला वासुदेव अवस्था म्हटलेलं आहे, त्याच्यापासून त्याच्यामध्ये अहंकार निर्माण झाला की त्याच्यामध्ये प्रदूषण निर्माण होतं आणि मग त्या अहंकारापासून कर्ता, साधन, परिणाम ही लक्षणे दिसायला लागतात. सत्व, रज, तम गुणांच्या प्रभावानुसार ते शांत, क्रियाशील आणि मंद असे सिम्पटम्स, लक्षणं दाखवायला लागतात. आणि मग या सात्विक अहंकारापासूनच मन निर्माण होतं, मनामध्ये त्याचं परिवर्तन होतं आणि मनाचं काम असतं संकल्प विकल्प, आणि याच्यातून मग कामना आणि इच्छा यांची निर्मिती होते आणि या अवस्थेला अनिरुद्ध म्हटलेलं आहे. संकर्षण कशाला म्हटलेलं आहे? अहंकाराला. महाभूत, इंद्रिये आणि मन यांचे उगमस्थान असलेला त्रिविध अहंकार त्यांच्यापासून अभिन्नच आहे, कारण तोच त्याचे कारण आहे. तो संकर्षण नावाने ओळखला जातो. तर जे मन आपण काल चर्चा केली, मन म्हणजे काय, मन कसं कार्य करतं, त्याची तुलना अनिरुद्धशी केलेली आहे. म्हणजेच काय, जे या श्लोकात थोडंसं समजावून सांगितलेलं आहे की ऋषिकेश, ऋषिकानाम अधीश्वरम. ऋषिक म्हणजे इंद्रिय, आणि इंद्रियांना कंट्रोल मध्ये ठेवणारा, इंद्रियांचा स्वामी म्हणून अनिरुद्ध यांना ओळखलं जातं. आणि योगी भी शनय शनय, योगी लोकांना ते हळूहळू प्राप्त होतात. योग किंवा योग अभ्यास, योगी लोकांचं मेन कामच हे असतं, इंद्रियांना संयमित करणे, नियंत्रित करणे, हो की नाही. तात्पर्य, योग पद्धतीमध्ये मन नियंत्रित केले जाते आणि मनाचे स्वामी हे अनिरुद्ध आहेत. असे म्हटले आहे की अनिरुद्ध चतुर्भुज असून त्यांनी सुदर्शन, चक्र, शंख, गदा आणि पद्म धारण केलेले आहे. श्री विष्णूंची 24 रूपे आहेत आणि प्रत्येकाचे नाव निराळे आहे. या 24 रूपांपैकी संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि वासुदेव यांचे सुंदर वर्णन चैतन्य चरितामृतात केलेले आहे. चैतन्य चरितामृतामध्ये म्हटले आहे की योगी जनांद्वारे अनिरुद्धाची आराधना केली जाते. शून्यावर ध्यान करणे हे काही तार्किकाच्या सुपीक मेंदूतून निघालेले आधुनिक संशोधन आहे. या श्लोकात वर्णन केल्यानुसार वस्तुतः योग मार्गातील ध्यानाचे केंद्रस्थान
अनिरुद्धांचे रूप हे असावे. व्हेरी सिमिलर टू नारायण चतुर्भुज रूप. अनिरुद्ध रूपावर ध्यान केल्याने मनुष्य संकल्प विकल्पांच्या क्षुब्धतेपासून मुक्त होऊ शकतो. अनिरुद्धावर मन स्थिर केल्याने मनुष्य हळूहळू भगवत साक्षात्कारी होऊ शकतो. तो कृष्ण भावनेच्या शुद्ध स्तरावर उन्नत होऊ शकतो आणि कृष्ण भावना हेच योग पद्धतीचे अंतिम ध्येय आहे. ऑफकोर्स याचा अर्थ आपण ध्यान योगामध्ये जाण्यासाठी म्हणून घ्यायचा नाही. याचा अर्थ असा आहे की मनाला कंट्रोलमध्ये केलं पाहिजे, कारण मनाला कंट्रोलमध्ये ठेवलं तर इंद्रियांना कंट्रोलमध्ये आपण ठेवू शकतो आणि मन आणि इंद्रिय दोन्ही कंट्रोलमध्ये राहिली तर आपण कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं की डायरेक्टली भगवंतांसाठी मन आणि इंद्रिय वापरायला सुरुवात करा, ती आपोआप कंट्रोल होतात. आणि ऍक्च्युली तोच श्रेष्ठ आणि रेकमेंडेड मार्ग आहे या कलियुगामध्ये. त्याच मार्गाची या कलियुगामध्ये शिफारस केली जाते. अशा प्रकारे एकांत स्थानी बसून परमात्मा स्वरूपावरती, चतुर्भुज रूपावरती, अनिरुद्ध रूपावरती ध्यान करणे हे कलियुगामध्ये याची शिफारस केलेली नाही आहे ऍक्च्युली. परंतु इथे सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला ध्यान करायचंच असेल तर तुम्ही या चतुर्भुज रूपाच्या अनिरुद्ध रूपावरती ध्यान केलं पाहिजे. बाकी सगळ्या प्रकारचे ध्यान हे जवळजवळ युजलेस असतात या कलियुगामध्ये. थोडाफार त्यांचा उपयोग आपल्याला मन शांत ठेवण्यासाठी किंवा स्ट्रेस फ्री होण्यासाठी वगैरे होऊ शकतो, परंतु अंतिम ध्येय हा आपल्या जीवनाचा कृष्ण भावना असला पाहिजे. आणि त्या कृष्ण भावनेमध्ये प्रगती करायची असेल तर जे प्युअर योगी असतात, शुद्ध योगीजन, ते अनिरुद्ध रूपावरती ध्यान करत असतात. का? जसे या श्लोकामध्ये सांगितले की अनिरुद्ध रूप हे भगवंतांच्या मनाशी संबंधित आहे आणि मन कंट्रोल करणे हे अत्यंत महत्वाचं आहे योगामध्ये. भगवद्गीतेतला 6वा अध्याय आपण वाचला तर आपल्या लक्षात येईल की रिपीटेडली तिथे मनाला कंट्रोल करायला सांगितलेलं आहे. त्याच्याशिवाय योग होऊच शकत नाही मन कंट्रोल केल्याशिवाय. परंतु अर्जुन म्हणतो त्याच अध्यायामध्ये, आय थिंक 25व्या का 26व्या श्लोकामध्ये, मनाला मी नाही कंट्रोल करू शकत. चंचलमही मनः कृष्ण प्रमादे बलवदृढम. आणि म्हणून परवा पण आपण आपली चर्चा चाललेली की ह्या सगळ्या योग पद्धती आपल्याला सोप्या वाटतात. का? कारण त्या योग पद्धतीचा ध्येय हा आपल्याला माहिती नाही म्हणून त्या सोप्या वाटतात. त्याचा ध्येय आपल्याला कळाला. भक्ती मार्गाचा, भक्ती योगाचा ध्येय आपल्याला रिपीटेडली सांगितला जातो, कारण भक्ती मार्ग हा शॉर्टकट आहे. शॉर्टकट म्हणजे काय? कुठे उडी मारायचे ते पहिल्यांदा दिसलं पाहिजे. हे बाकीचे जे योग मार्ग जे आहेत हे लॉंग ड्राईव्ह आहे ऍक्च्युली. आणि इथे बऱ्याचदा ध्येय सांगितलं तरी आपल्या लक्षात येत नाही. आणि बरेच लोक आपल्याला भेटतील जे ध्येय कॉन्कॉक्टेड, भेसळ करून सांगतात, त्यामुळे पण आपल्या लक्षात येत नाही. जसं आजकाल भक्ती योगाचा पण ध्येय भेसळ करून सांगितला जातो. बाकीच्या योगाचा तर 100% भेसळ करून सांगितला जातो. परवा एकानी मुंबईतला का बेंगलोर मधला कुठला तरी एक योगा स्टुडिओचा ऍडव्हर्टाइजमेंट बोर्ड पाठवलेला, त्याच्यावरती लिहिलेलं योगा अँड कराटे सेंटर. हे जे तथाकथित योग शिकवतात आजकालच्या मॉडर्न युगामध्ये, यांचा आणि ओरिजिनल योग पद्धती जो पतंजली ऋषीने शिकवला याच्याशी काही संबंधच नाही. कारण पतंजली ऋषी आपल्या योग सूत्रांमध्ये अगदी पहिल्याच
पहिल्या का दुसऱ्याच योग सूत्रामध्ये सांगतात, योगाचा उपयोग आहे मन कंट्रोल करणे. आणि मन कंट्रोल का केलं पाहिजे? कारण मनाला भगवंतांवर स्थिर करायचंय. पतंजली ऋषी पण सांगतात. दुर्दैवाने आपल्याला हे कोणी आता आजकाल शिकवत नाही. योग चित्त वृत्ती निरोध, पतंजली ऋषी म्हणतात. योगाचं काम आहे चित्तवृत्तीला निरोध करणे, विरोध करणे. आणि चित्तवृत्ती काय आहे? संकल्प विकल्प. जसं काल आपण वाचलं, संकल्प विकल्प, संकल्प विकल्प. संकल्प विकल्पला विरोध करणे हे योगाचं काम आहे. याच्यासाठीच योग केला पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी योग करून काही उपयोगाचं नाही. आणि म्हणून मग जर मनाला कंट्रोल करणे हा आपला ध्येय असेल तर मनाचा अधिष्ठाता जो आहे अनिरुद्ध, त्याच्यावरती ध्यान केंद्रित केलं पाहिजे. ही ध्यानाची खरी प्रक्रिया असते, खरी प्रोसेस असते. प्रभुपाद इथे एका ठिकाणी सांगतात या तात्पर्यामध्ये की शून्यावर ध्यान करणे हे काही सुपीक मेंदूतून निघालेलं आधुनिक संशोधन आहे. सुपीक, ऍक्च्युली नापीक म्हटलं पाहिजे, पण प्रभुपाद इथे थोडंफार सार्कॅस्टिकली म्हणतात सुपीक मेंदू. शून्यावर कोण ध्यान करतो? मूर्ख पण आहे. करायचंच असेल तर निदान गुलाबजामुनवर करा, आईस्क्रीमवर करा, गाडी बंगला पैसा या गोष्टींवर करा. शून्यावर ध्यान करून काय मिळणार आहे? आणि शून्यावर ध्यान करणारे मी बऱ्याचदा बघितलेत की खूप रागीट असतात, क्रोधी असतात. आमच्या इथे एक आहेत, शून्यावर ध्यान करतात, स्वतःचा राग कंट्रोलच होत नाही त्यांना. कारण शून्यावर तुम्ही ध्यान करणार कसं? हे जे विपश्यना वगैरे शिकवलं जातं ना की शून्यावर ध्यान करा, व्हेरी बोगस. ध्यान हे मन कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी करायचं असतं. आणि जर करायचंच असेल तर ते अनिरुद्धांच्या चतुर्भुज रूपावरती केलेलं बेस्ट. परंतु कलियुगामध्ये ते देखील रेकमेंडेड नाही आहे. पुढे भगवान कपिलदेव म्हणतात, तेजसातु विकुर्वाणाद बुद्धी तत्वम भूत्सती द्रव्यस्फुरण विज्ञानम इंद्रियाणाम अनुग्रह. हे साध्वी, आपल्या आईला म्हणतात ते, हे साध्वी, राजस अहंकारामध्ये परिवर्तन होऊन बुद्धीचा जन्म होतो. वस्तू जेव्हा दृष्टीपथात येतात तेव्हा त्यांचे स्वरूप निश्चित करणे आणि इंद्रियांना सहाय्य करणे ही बुद्धीची कार्य होत. शुद्ध सत्वगुणामध्ये अहंकार मिक्स झाला की हे सगळं निर्माण होतं. तर तेच आता डिटेलमध्ये, अहंकाराचा सात्विक परिवर्तन म्हणजे मन, अहंकाराचं राजसिक परिवर्तन म्हणजे बुद्धी. हे थोडस डिटेलमध्ये सांगितलंय. तामसिक शोध आणि तामस अहंकारामध्ये जेव्हा भगवंतांच्या कामशक्तीने क्षोभ उत्पन्न झाला तेव्हा शब्द हा सूक्ष्म घटक प्रकट झाला आणि शब्दापासून आकाश आणि श्रवणेंद्रिय यांची उत्पत्ती झाली. एक छोटस तात्पर्य दिलं शिल प्रभुपादांनी, परंतु समजण्यासाठी महत्वाचा श्लोक आहे हा. मी आणखीन एकदा वाचतो. हे साध्वी, राजस अहंकारामध्ये परिवर्तन होऊन बुद्धीचा जन्म होतो. वस्तू जेव्हा दृष्टीपथात येतात तेव्हा त्यांचे स्वरूप निश्चित करणे आणि इंद्रियांना सहाय्य करणे ही बुद्धीची कार्य होत. तुम्हाला आठवतंय का बघा. मन हे संकल्प विकल्प करत असतं. हे बघितल्या हे मला पाहिजे का नको ठरवणे मनाचं काम असतं. परंतु मन मदत कोणाची घेते? बुद्धीची. कारण बुद्धीला माहिती आहे हे माझ्यासाठी पाहिजे का नको. ते इथे दिलेलं आहे. जेव्हा दृष्टीपथात
वस्तू येतात तेव्हा त्यांचे स्वरूप निश्चित करणे. काल जसं आपण एक्झाम्पल बघत होतो, साडी दिसली की ही साडी मला पाहिजे का नको हे ठरवणे हे बुद्धीचं काम असतं. मनाचं काम असतं इमिजिएटली सांगणे पाहिजे नको पाहिजे नको पाहिजे नको, संकल्प विकल्प. परंतु बुद्धीचं काम असतं ठरवणे आणि मग मनाला आणि इंद्रियांना मदत करणे. सिग्नल परत पाठवणे, यस आपल्याला हे मिळवलं पाहिजे, आणि मग मन विचार करतो यस मिळवायचं आहे ते, मग कसं मिळवलं पाहिजे. मग तो परत बुद्धीला कन्सल्ट करतो, तुमच्याकडे काही आयडिया आहे का. बुद्धी म्हणतो यस अशा प्रकारे मिळवलं पाहिजे. तर हे बुद्धीचं काम आहे. आणि हे बुद्धी जी आहे ती या जो मेन घटक निर्माण झाला अहंकार, त्या अहंकाराचं जेव्हा रजस रूपांतर होतं त्याच्यातून बुद्धी निर्माण होते. छोटासा तात्पर्य दिला श्रील प्रभुपादांनी. एखादी वस्तू जाणून घेण्यासाठी लागणारी तारतम्य शक्ती वा विवेक शक्ती म्हणजेच बुद्धी होय. बऱ्याचदा ह्याच्यामध्ये आपण आणि मॉडर्न सायन्स असं डिफरन्शिएशन करत नाही. मन, बुद्धी, चित्त, ऍक्च्युली 4 लेअर मध्ये सांगितलंय. परंतु मॉडर्न सायन्स असं करत नाही. मॉडर्न सायन्स मध्ये सायकॅट्रिक डिव्हिजन मध्ये थोडंफार केलं जातं, परंतु एवढं केलं जात नाही जेवढं शास्त्रामध्ये आपल्या केलेलं आहे. स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की वस्तू दिसणे आणि ती आवडणे किंवा न आवडणे हे मनाचं काम आहे. परंतु अगदी डीप मध्ये जाऊन मला ती मिळवलीच पाहिजे का नाही, याच्यासाठी रिस्क घ्यायची का नाही, हे जे मेंटल एक्सरसाइज असतो ना, ते करायचं काम असतं बुद्धीचं. म्हणून श्रील प्रभुपाद इथे सांगतात, अगदी छानपणे समजावून सांगतात, इंटेलिजन्स इज द डिस्क्रिमिनेटिंग पॉवर टू अंडरस्टँड अन ऑब्जेक्ट. हा शब्द खूप महत्वाचा आहे, डिस्क्रिमिनेटिंग. And it helps the senses to make choices. तारतम्य शक्ती किंवा विवेक शक्ती त्याला म्हणतात डिस्क्रिमिनेटिंग. ऍक्च्युली शब्दशः अर्थ जर आपण बघितला या डिस्क्रिमिनेशनचा, याचा अर्थ असतो की एखाद्या गोष्टीचा अगदी विचार करून ठरवणे की हे चांगलं आहे का वाईट आहे, त्याला म्हणतात डिस्क्रिमिनेटिंग पॉवर. आणि ही असलीच पाहिजे. प्रभुपादांचं एक फेमस वाक्य आठवलं मला. फक्त मनुष्य प्राण्याला ही डिस्क्रिमिनेटिंग पॉवर एकदम पॉवरफुल दिलेली असते भगवंतांनी. आणि या डिस्क्रिमिनेटिंग पॉवरचा उपयोग न करणे म्हणजे पशु समान जीवन जगणे. आणि या डिस्क्रिमिनेटिंग पॉवरचा उपयोग करणे म्हणजेच मानवाच्या स्थितीला येणे. सॉरी, ज्यांना मराठी फक्त येते त्यांच्यासाठी, की ही विवेक सदसद विवेक बुद्धी आपण ज्याला म्हणतो, की आपण थोडासा विचार करून ठरवणे की हे चांगलं आहे की वाईट आहे. असं जर माणूस करत नसेल तर तो पशु समान असतो, आणि असं जर तो करत असेल तर तो मानवाच्या लेवलला येतो. आणि म्हणून प्रभुपाद सांगतात की गुरु निवडताना देखील ही डिस्क्रिमिनेटिंग पॉवर वापरली पाहिजे, नसेल तर काही उपयोग नाही तुमचा. प्रभुपादांचं एक फेमस वाक्य आहे, सरेंडर टू गुरु इंटेलिजंटली बट डोंट सरेंडर युअर इंटेलिजन्स. प्रभुपाद एका ठिकाणी पत्रामध्ये एका संभाषणामध्ये सांगतात. म्हणजे काय, यस गुरुला पूर्णपणे शरण जायचं आहे आपल्याला, परंतु अगदी सदसद विवेक बुद्धीने आपण शरण गेलं पाहिजे. आपली सदसद विवेक बुद्धीच तिथे समर्पण केली नसली पाहिजे. बरेच लोक काय करतात, आपली सदसद विवेक बुद्धीच पहिल्यांदा तिथे ठेवून येतात. म्हणूनच कुठल्या पण बाबा बुवाच्या मागे लागलेले असतात. कुणी पण आवडतं आपल्याला, म्हणून एवढी गर्दी असते बागेश्वर धामला. इंटेलिजंटली सरेंडर केलं पाहिजे आपण. आपला इंटेलिजन्सच सरेंडर केला नसला पाहिजे कधीच. व्हेरी इम्पॉर्टंट. यालाच बुद्धी म्हणतात. इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धी, माइंड म्हणजे मन, माइंड, इंटेलिजन्स आणि इगो, आहे की नाही. तर एखादी वस्तू जाणून घेण्यासाठी लागणारी ही जी डिस्क्रिमिनेटिंग पॉवर असते
त्यालाच बुद्धी म्हणतात. आणि यालाच शुद्ध भक्त होणे म्हणतात. बऱ्याच जणांना हे कळत नाही ऍक्च्युली. शुद्ध भक्त म्हणजे काय असतं, त्याला हळूहळू कळायला लागतं की हे चांगलं आहे का हे चांगलं आहे. आपण सगळेच मूर्ख होतो. आपण हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तुम्ही, मी सगळेच मूर्ख होतो. आपण या भौतिक जगाच्या मागे लागलो होतो आणि प्रभुपादांच्या कृपेने शास्त्रामध्ये श्रवण करून 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 हळूहळू आपल्याला आपल्या बुद्धीचा आपण वापर करतोय आणि ठरवतोय की हे चांगलं आहे हे वाईट आहे, हे चांगलं आहे हे वाईट आहे, हे चांगलं आहे हे वाईट आहे. हे ठरवणे हे बुद्धीचं काम असतं आणि ते बुद्धीला कामाला लावलं पाहिजे. आणि हा जो कोणी व्यक्ती या बुद्धीला अशा प्रकारच्या डिस्क्रिमिनेटिंग पॉवर मध्ये, डिस्क्रिमिनेट करण्यामध्ये कामाला लावत नाही, तो काय करत असतो, त्यालाच अंधभक्त म्हणतात. आंधळेपणाने फॉलो करत असतो. आणि आंधळेपणाने कोणालाही फॉलो करणे हे भक्तीमध्ये कुठेही सांगितलेलं नाहीये. मग ते तुम्ही भौतिक जगामध्ये करत असाल, आध्यात्मिक जगामध्ये करत असाल, कुठेच याला मान्यता दिलेली नाहीये. इंटेलिजन्स हा वापरलाच पाहिजे. परंतु होतं काय की हा इंटेलिजन्स जो आहे, हा ही जी बुद्धी आहे आणि बुद्धीचं हे जे विशेष लक्षण आहे तारतम्य, बऱ्याच जणांना मराठी शब्द पण माहिती नसेल. तारतम्य, विवेक बुद्धी, हे लक्षात आहे. सद विवेक बुद्धी आपण म्हणतो. हे आपण वापरतो, परंतु कशासाठी वापरतो, इंद्रिय सुखासाठी वापरतो. हे ठरवण्यासाठी वापरतो की हे माझ्या फायद्याचं आहे की नाही. कुठल्या दृष्टिकोनातून, इंद्रिय तृप्तीच्या दृष्टिकोनातून. आणि याच्यासाठी इतकं हे बुद्धी आपण खर्ची घालतो, अनइमॅजिनेबल. कल्पना करू शकत नाही आपण. एवढी ही बुद्धी आपण खर्च करतो हे माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी लागू होते की नाही हे पाहण्यासाठी. का? कारण आपल्याला श्रेय आणि प्रेय यातला फरक माहिती नाहीये. आपल्याला इमिजिएट सुख पाहिजे. आणि जो बुद्धिमान मनुष्य असतो तो लॉंग टर्मचा विचार करत असतो. म्हणून बघा, जे आजचं कमवलेलं आजच खर्च करतात त्यांची कधी प्रगती होत नाही. जे इन्व्हेस्ट करतात, विचार करतात, त्यांची भौतिक प्रगती होत असते. तसंच याच्याही पुढे जाऊन जो खरा बुद्धिमान असतो तो विचार करतो की काय 200 वर्षाचं आयुष्य जरी मिळालं तरी ते शेवटी क्षणभंगुरच आहे. त्याच्या पलीकडे काय आहे हे विचार करण्यासाठी मला बुद्धी दिलेली आहे. श्रेय काय आहे, माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे, हे क्षणभंगुर आहे, प्रेय आहे. प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात. 4 टवाळके मित्र म्हणतात चला सिनेमाला जाऊया, कारण त्यातच त्यांना आनंद वाटत असतो. परंतु जो हुशार विद्यार्थी असतो तो काय म्हणतो, नाही नाही नाही, मला अभ्यास करायचा आहे, परीक्षा जवळ आली. कारण तो जरा पुढचा विचार करतो. येस, आज या क्षणी मला सिनेमा बघायला जाण्यामध्ये आनंद आहे, परंतु जर तो मी त्याग केला आणि अभ्यास केला तर मला चांगले मार्क्स मिळतील, मला चांगली डिग्री मिळेल, मला चांगली नोकरी मिळेल, माझं जीवन सुखकर होईल. थोडाफार पुढचा विचार करतो. तसंच आपल्याला या बुद्धीचा उपयोग या जगाच्या पलीकडे जाऊन कायमचं सुख मिळवण्यासाठी, श्रेयस्कर माझ्यासाठी काय याच्यासाठी केला पाहिजे. याच जगामध्ये राहून या बुद्धीचा उपयोग इथेच कसं करता येईल याला पण शेवटी काय म्हणतात त्याला, गौण मानलेला आहे. भले तुम्ही मग रॉकेट निर्माण करण्यामध्ये, रॉकेट लॉन्च करण्यामध्ये एक्सपर्ट असाल. जनरली रॉकेटची तुलना केली जाते, रॉकेटचं उदाहरण दिलं जातं, कारण रॉकेटचे जे इंजिन असतं इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड, सुपर 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 डुपर कॉम्प्लिकेटेड असतं. इतकं जटिल असतं तुम्ही बघितलं तर डोक्याला हात लावाल. ऍक्च्युली अमेरिकेमध्ये एकदा मी पाहिलेलं ऍक्च्युली, जे विमानाचं इंजिन असतं ना ते बरोबर असं मधून कापून ठेवलेलं डिस्प्लेला. त्यातले पार्ट्स बघितले की चक्कर येते ऍक्च्युली आपल्याला. इतका विद्वान असू शकतो माणूस, परंतु त्यालाही शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे त्याची बुद्धी एकदम खालच्या थराची आहे, गौण आहे, युजलेस आहे. कारण सुखी होण्यासाठी एवढे सगळं करायची पण काही गरज नाही ऍक्च्युली, तरी तो करत असतो.
तसं बघायला गेलं तर तो मूर्ख आहे गावात राहणाऱ्यापेक्षा. जसं काल आपण त्या तायवानीज माणसाचं उदाहरण, इज ही फ्रॉम तायवान, इज थायलंड, थायलंडचे बघितला का तुम्ही तो व्हिडिओ? अमेझिंग द वे ही स्पीक्स. लाईफ इज इझी, वाय आर यू मेकिंग इट हार्ड? तर बुद्धीचा वापर याच्यासाठी केला पाहिजे. तो म्हणतो मूर्ख आहेत सगळे. खरा बुद्धिमान तो आहे जो सुखाचा शोध प्रॉपरली करतो, हो की नाही? तर एखादी वस्तू, एनिवे आपण परत या श्लोकाकडे येऊया. एखादी वस्तू जाणून घेण्यासाठी लागणारी तारतम्य शक्ती वा विवेक शक्ती म्हणजेच बुद्धी होय. आणि ती इंद्रियांना निवड करण्यासाठी मदत करते. ती सांगते मनाला आणि इंद्रियांना येस नो, येस नो. म्हणून बुद्धी ही इंद्रियांची स्वामिनी आहे, मनाची पण. मनुष्य जेव्हा कृष्ण भावनामय कार्यामध्ये स्थिर होतो तेव्हा त्याची बुद्धी पूर्णत्वास जाते. खऱ्या अर्थाने तो विचार करायला लागतो. बुद्धीचा योग्य उपयोग केल्याने मनुष्याच्या चेतनेचा विस्तार होतो आणि चेतनेचा अंतिम विस्तार म्हणजे कृष्ण भावना होय. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. भगवंत म्हणतात अनेक अनेक जन्माच्या शेवटी जो खरा बुद्धिमान असतो तो मला शरण येतो. आणि त्याचं लक्षण काय असतं? वासुदेव सर्वमिती. सगळं काही वासुदेव समजतो. जसं परवा आपण चर्चा केली, वासुदेव अवस्था. नसेल तर तो अहंकाराने प्रदूषित होतो आणि मग इंद्रियांचे विषयांना तो सर्व काही समजायला लागतो आणि मन आणि बुद्धी यांच्या कॉम्बिनेशनने तो तेच मिळवण्यामध्ये अनादि अनंत काळ बिझी असतो, ज्याला मूर्खपणा म्हटलेलं आहे. बुद्धीचा योग्य उपयोग म्हणजे चेतनेचा विस्तार आणि चेतनेचा अंतिम विस्तार म्हणजे कृष्ण भावना. त्याचं स्पष्टीकरण पुढच्या श्लोकामध्ये अजून डिटेलमध्ये दिलेलं आहे. ऍक्च्युली त्याची चर्चा केली आपण, मी पुढचा श्लोकच बघितला नाही. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात संशयो अथ विपर्यासो. हे सगळे मराठी शब्द आहेत, मला लक्षात येईल. संशयो अथ विपर्यास, विपर्य म्हणजे आकलन शक्ती. निश्चय स्मृतिरेवच स्वाप इत्युच्यते बुद्धिर्लक्षणम वृत्तितः पृथक. ही बुद्धीची लक्षण आहेत. संशय, अयोग्य आकलन, योग्य आकलन, स्मृती, निद्रा अशी बुद्धीची वेगवेगळी लक्षणे त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार सांगितली जातात. तर जे सायकियाट्री किंवा मानस तज्ञ वगैरे असतात ते बेसिकली याचाच अभ्यास करतात की सगळं कसं कार्य करतं. बुद्धी आपली तारतम्य आणि विवेक बुद्धी वापरते. म्हणजे काय? संशय घेते, योग्य अयोग्य आकलन करते, म्हणजे अनालिसिस करते पूर्वीच्या ज्ञानावर आधारित. स्मृती म्हणजे जे काही स्टोअर करून ठेवलेलं आहे त्याच्यावर आधारित. निद्रा पण सांगितलेलं आहे. निद्रा, स्वाप, निद्रा पण आवश्यक आहे. ही बुद्धीची वेगवेगळी लक्षणे त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार सांगितली जातात. म्हणजे बुद्धी अशी वेगवेगळ्या वेळेला अशी काम करताना दिसते आपल्याला. कधी संशय घेते, कधी डिसिजन घेते, कधी भरपूर कन्फ्यूज झालं की शांत होते. झोप घेणे महत्वाचं असतं. स्टोअर करते, स्टोअर मध्ये केलेलं ऍक्सेस करते, काय ठेवलेलं आहे काय नाही बघते. ही सगळी बुद्धीची कामं असतात. तात्पर्य, संशय हे बुद्धीचे एक महत्वपूर्ण कार्य आहे. ऑफकोर्स बुद्धी जर तुमची स्ट्रॉंग नसेल तर संशय हे हानिकारक पण असतं. ते तुम्हाला खूप विचलित करू शकतं आणि मग आरोग्य बिघडू शकतं. परंतु संशय हे बुद्धीचं मेन काम असतं.
कारण संशय घेतल्याशिवाय आपण ठरवू शकत नाही की हे चांगलं आहे की वाईट आहे. त्यामुळे संशय घेणे ही चांगली गोष्ट असते. येस, आपल्या गुरुवरती संशय घेणे ही देखील चांगली गोष्ट असते. बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही ऍक्च्युली. कलियुगामध्ये तर घेतलंच पाहिजे. इतके बाबा बुवा इतके बोगस झालेले आहेत सगळीकडे. इंटेलिजंटली डिस्क्रिमिनेट कसं करणार आपण? संशय हे बुद्धीचे एक महत्वपूर्ण कार्य आहे. एखाद्या गोष्टीचा अंधपणे स्वीकार करणे हे काही बुद्धीच्या अस्तित्वाचे प्रमाण नव्हे. अंधपणे काय, इथे अंधपणे पण नाही ऍक्च्युली, उगीच फेमस आहेत म्हणूनच आपण स्वीकार करतो कशाच्या कोण गोष्टीचा. अंधपणे पण केलं तरी ठीक आहे. म्हणूनच संशय हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. बुद्धीची जोपासना करण्यासाठी मनुष्याने प्रारंभी संशयी असले पाहिजे. प्रभुपाद सांगतात, बुद्धी आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये ठेवायची असेल तर संशयी व्हायला शिकलं पाहिजे. परंतु थोडस केअरफुली घ्या. आहे याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये संशय घेत बसायचं, तुम्ही जगूच शकणार नाही. बुद्धी, मन, इंद्रिय सगळ्याचा वापर करून एक हार्मोनियसली एक बॅलन्स ठेवला पाहिजे. असं नाही की प्रत्येक क्षणाला संशयच घेत बसायचा. तथापि योग्य अधिकारी व्यक्तीकडून ज्ञान प्राप्त केल्यानंतर संशयी वृत्ती तितकीशी उपयोगी नसते. हे तेवढंच महत्वाचं आहे. योग्य म्हणजे काय की आपण एक क्रूड एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. लहान मुलांना आपण जनरली असं शिकवतो देखील की लहान मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा बाहेरच्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर आपण त्याला शिकवतो लहान मुलांना की संशय घेतलं पाहिजे. परंतु घरी आल्यावरती आई जे सांगेल त्याच्यावर तो संशय घेत नाही. कारण माझा याच्यावरती विश्वास आहे की अधिकारी व्यक्ती आहे, हे सांगेल ते खरं आहे. परंतु शेजाऱ्यांनी अगदी शिक्षकांनी शाळेतल्या सांगितलेलं त्याच्यावर पण संशय घ्यायला आपण शिकवलं पाहिजे आपल्या मुलांना. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस ऍक्च्युली. आजकाल दुर्दैवाने मॉडर्न एज्युकेशन सिस्टीम मध्ये मुलांना संशय घ्यायलाच शिकवलं जात नाही आणि म्हणून मुलं ही मंद व्हायला लागली. एक प्रकारच्या साच्यातून त्यांना एक प्रकारच बनवलं जात आहे. ओबिडियन्सला काय म्हणतात, आज्ञाधारक बनणे याला जास्त महत्व दिलं जातं शाळेमध्ये आजकाल. मी सांगितलंय, शिक्षकांनी सांगितलेलं ऐकायचं, बॉसनी सांगितलेलं ऐकायचं. आपले पंतप्रधान सांगतात त्यामुळे ते खरं असलंच पाहिजे, आपण ऐकलं पाहिजे. दॅट्स नॉट गुड. आपले गुरु सांगतात म्हणजे ते खरं असलंच पाहिजे. इट्स नॉट गुड. थोड्या लेवलवरती आपण हे थोडस बुद्धीला ताण पण दिला पाहिजे की हे खरं आहे की नाही, आणि यातूनच बुद्धी विकसित होते. याला तुम्ही संशय म्हणा किंवा जिज्ञासा म्हणा. हेल्दी संशय म्हणजे जिज्ञासा, अनहेल्दी संशय म्हणजे किरकिर. हेल्दी संशय असला पाहिजे की मला हे जाणून घ्यायचंय, काहीतरी मला चुकल्यासारखं वाटतंय. मग कुणी असो, आपले शिक्षक असो, अधिकारी व्यक्ती असो. नसेल तर मग आपण ब्लाइंडली फॉलो करणार, अंधभक्त होणार आपण. अंधभक्तीचा काही उपयोग नाही. कारण अंधभक्ती जिथे असते तेव्हा तिथे मोस्ट प्रॉब्ली जो लीडर असतो तो देखील अंध असतो. कुठे म्हटलेला आहे श्लोक? प्रल्हाद महाराज म्हणतात ना, नेहमी अंधांतयोर उपनियमान. आणि जो आंधळ्याच्या लीडरशिप करत असतो, नेता अंध असतो, त्याच्या मागे जाणारे सगळे अंध असतात. मग त्याचा रिझल्ट काय होणार? सगळे जाऊन खड्ड्यात पडणार. त्यामुळे जिज्ञासा ही आपण कायम तेवती ठेवली पाहिजे. आणि मग योग्य अधिकारी व्यक्तीकडून ज्ञान प्राप्त केल्यानंतर संशय वृत्ती तितकीशी उपयोगी नसते. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की अधिकारी पुरुषाच्या शब्दावर संशय घेणे हे विनाशाचे कारण आहे. अंधा यथा अंधेर उपनियमान, 7th कॅन्डल. यस. आता म्हणजेच काय की आता हे थोडस कलियुगामध्ये कठीण आहे. अधिकारी पुरुष ठरवायचं कसा? कारण संशय सगळेच संशयास्पद आहेत इथे.
परंतु जनरली एकदा मुलाला विश्वास असतो की आईवरती संशय घेऊन काही उपयोगाचा नाही. टुडे आज आपण इतक्या भयानक परिस्थितीमध्ये जगत आहोत की आई वडिलांवर संशय घ्यायला पाहिजे. दुर्दैवी परिस्थिती आहे, खूप भयानक परिस्थितीमध्ये आपण जगत आहोत. ऍक्च्युली प्रेम विश्वास काही राहिलेलंच नाही. पण यस, जिथे आपल्याला प्रेम आहे, विश्वास आहे, जिथे आपला अविश्वास केला जात नाही, आपला फायदा घेतला जात नाही, आपलं शोषण केलं जात नाही, अशा ठिकाणी विश्वास ठेवून अशा अधिकारी व्यक्तीवरती मात्र संशय घ्यायला लागलो आपण की मग आपला विनाश होतो. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की एक बॅलन्स ठेवला पाहिजे. मॅक्झिमम वेळेला आपण चुकतो कारण आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा असते. तुम्ही तुमची इंद्रिय तृप्तीची इच्छा सोडली आणि भगवंतांचं काम करायचं हे ठरवलं प्रामाणिकपणे, तर तुम्हाला कोणी फसवणार नाही. मग कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर संशय घ्यायचा हे तुम्हाला आतून भगवंत सांगतील. काळजी करू नका. पतंजली योग पद्धतीमध्ये प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्र, स्मृत्य असे सांगितलेले आहे. जे या श्लोकात सांगितले तेच सांगितले. केवळ बुद्धीनेच वस्तूंचे यथार्थ ज्ञान होऊ शकते. आपण म्हणजे शरीर आहोत की अन्य काही आहोत हे मनुष्य केवळ बुद्धीनेच जाणू शकतो, कारण आत्म्याला आपण पाहू शकत नाही. आपण आध्यात्मिक आहोत की भौतिक आहोत हे निश्चित करण्याचा अभ्यास संशयापासून सुरू होतो. मनुष्य जेव्हा आपल्या वास्तविक स्थितीचे विश्लेषण करू शकतो तेव्हा शरीराशी केलेल्या मिथ्या तादात्म्याची त्याला जाणीव होते. हळूहळू हे संशय घेतल्यावर मग त्याला हळूहळू समजायला लागतं, येस, आपण चुकीचं करत होतो, हो नाही, चुकीचं स्वतःला स्वतः शरीर समजत होतो. हाच विपर्यास होय, यालाच विपर्यास म्हणतात, ही जाणीव होणे. हो, पहिली स्टेज असते संशय, दुसरी स्टेज असते विपर्यास. संशयातूनच विपर्यास निर्माण होतो. संशय घेतला नाही तर विपर्यास निर्माण होणारच नाही. हो की नाही. मिथ्या तादात्म्याचे ज्ञान झाल्यानंतर वास्तविक स्वरूप जाणून घेता येते आणि खऱ्या ज्ञानाचे वर्णन या ठिकाणी निश्चय अर्थात प्रयोग सिद्ध ज्ञान असे केलेले आहे. हो की नाही. अशा बऱ्याच इटरेशन मधून आपण जातो. संशय विपर्यास, संशय विपर्यास, संशय विपर्यास, आणि मग एक शेवटी एका ठिकाणी येतो, यस, दिस इज फायनल, निश्चय. आणि असा निश्चय केल्यानंतर मात्र आपण डळमळलं नसलं पाहिजे. नसेल तर मग आपली खूप मोठी हानी होते. एकांत, एक बुद्धीने चाललं पाहिजे आपण. हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. एकेह कुरुनंदन. तर हे बुद्धीचं काम आहे. संशय, विपर्यास, निश्चय या स्टेजेस मधून जाणे आणि एक काहीतरी ठामपणे ठरवणे आणि मग इंद्रियांना डायरेक्शन देणे. यस, आता हा निर्णय झालेला आहे, तुम्ही कामाला लागा. मनुष्याला खोट्या ज्ञानाची जाणीव झाल्यानंतरच तो हे प्रयोग सिद्ध ज्ञान प्राप्त करू शकतो. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचदा आपल्याला म्हटलं जातं, बऱ्याचदा माझ्यावरती खूप टीका केली जाते ऍक्च्युली, की तुम्ही निगेटिव्ह खूप बोलता, तुम्ही दोष खूप काढता वगैरे वगैरे. परंतु खोटं काय आहे हे माहिती असल्याशिवाय खरं काय आहे कसं कळणार. हो की नाही. मनुष्याला खोट्या ज्ञानाची जाणीव झाल्यानंतरच तो हे प्रयोगसिद्ध ज्ञान प्राप्त करू शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट. दरवेळी आपल्याला खरं ज्ञान हे पॉझिटिव्हलीच कळेल असं काही सांगता येत नाही आपल्याला. आणि 99% वेळेला हे खोटं ज्ञान पण समजावून सांगावंच लागतं. बोगस गुरुची लक्षणं समजावून सांगावीच लागतात. खरा गुरु कसा असतो हे समजावून सांगायला. शुद्ध भक्त हे काय कसा असतो हे समजावून सांगायला, अशुद्ध भक्त कसा असतो हे समजावून सांगावंच लागतं. आणि हे बुद्धीचं काम आहे. ह्याला तराजूमध्ये ठेवणे, ह्याचं वेट बॅलन्स करणे, यालाच विपर्यास म्हणतात. ह्यातूनच निश्चयाला येणे, हेच बुद्धीचं काम आहे. आणि एक्झॅक्टली हेच आपण भौतिक जगामध्ये सगळेजण करत असतो. परंतु जिथे अध्यात्माच्या मार्गावरती आल्यावरती आपल्याला हे करावंसं वाटत नाही. ही आताची दुर्दैवाची गोष्ट आहे हिंदू धर्मामध्ये. का नाही करायचं? हेच करायचं आहे अध्यात्माच्या मार्गावरती.
तुम्हाला उद्या कुठे नोकरी ऑफर केली तर तुम्ही बुद्धीचा वापर करता की नाही? संशय घेता, मला हे पगार व्यवस्थित द्यायला लागलेत की नाही, माझ्याकडून काम किती करून घेणार, 4 जणांना विचारता ही कंपनी कशी आहे, काय आहे, सगळ्याचा विचार करून मग शेवटी निर्णय घेता, जॉब ऑफर स्वीकारायची, कंपनी जॉईन करायची की नाही, करता की नाही? मग तीच प्रोसेस इथे का नाही करायची? इथे पण करायची. आणि इथे न केल्यामुळे ज्या ठिकाणी बुद्धी खरोखर आपल्याला वापरायची आहे, मी शरीर आहे की मी आत्मा आहे हे ठरवण्यासाठी, ते आपण मॅक्झिमम वेळेला वापरतच नाही. कारण आपल्याला जे मार्गदर्शन करणारे मिळालेत ते आपल्याला असं मार्गदर्शनच करत नाही, प्रभूजी करत राहा, काय फरक पडत नाही. मग आपण या स्टेजलाच येत नाही की मी आत्मा आहे, या निश्चयाच्या स्टेजलाच आपण लवकर येत नाही. मॅक्झिमम भक्त या स्टेजला येत नाही. नुसतं वरवर माहिती आहे मी आत्मा आहे, परंतु काम 99% शरीरासाठीच चालू आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मनुष्याला खोट्या ज्ञानाची जाणीव झाल्यानंतरच तो हे प्रयोगसिद्ध ज्ञान प्राप्त करू शकतो. प्रायोगिक व निश्चयात्मक ज्ञानाचे मनुष्य प्रायोगिक आणि निश्चयात्मक ज्ञानाने मनुष्य समजू शकतो की आपण म्हणजे शरीर नसून चेतन आत्मा आहे. प्रायोगिक म्हणजे काय? एक्सपेरिमेंटल. येस, बऱ्याचदा तुम्ही ऐकलंय की एक्सपेरिमेंटल नॉलेज इज युजलेस. पण बुद्धीचं कामच ते आहे, बऱ्याचदा एक्सपेरिमेंट करून पाहणे. काही एक्सपेरिमेंट फेल होतात, काही एक्सपेरिमेंट सक्सेस होतात, आणि त्यातूनच आपली बुद्धी प्रबुद्ध होत जाते. आणि हे ऍक्च्युली हे एक्सपेरिमेंटेशन कशासाठी करायचंय? आपण आत्मा आहे या स्टेजला येण्यासाठी केलं तर ते बेस्ट. नाहीतरी आपण करतच असतो, एक्सपेरिमेंटलच जीवन जगत आहे. स्मृती म्हणजे स्मरण. आता हे बुद्धीचे 3 काम सांगितली: संशय, विपर्य म्हणजे आकलन, योग्य अयोग्य आकलन, आणि निश्चय. पुढचं काय सांगितलंय? स्मृती आणि निद्रा. स्मृती म्हणजे स्मरण आणि स्वाप म्हणजे निद्रा. बुद्धीला नेहमी कार्यक्षम ठेवण्यासाठी निद्रा सुद्धा आवश्यक आहे. योग्य प्रमाणात निद्रा नसेल तर मेंदूही व्यवस्थित कार्य करू शकत नाही. भगवद्गीतेमध्ये विशेषत्वाने उल्लेख करण्यात आला आहे की जो मनुष्य आहार, निद्रा आणि इतर शारीरिक गरजांचे योग्य प्रमाणात नियमन करतो तो योग मार्गामध्ये अत्यंत यशस्वी होतो. खाणं आपलं कंट्रोल्ड असलं पाहिजे. ज्याचं खाणं कंट्रोल्ड असतं त्याची निद्रा कंट्रोल्ड असते आपोआपच. आणि मग शारीरिक गरजा देखील कंट्रोलमध्ये असल्या पाहिजे. सगळं काही युक्त असलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये शब्द वापरला जातो युक्त म्हणजे प्रॉपर. युक्त आहार, आपलं फिरणं पण युक्त असलं पाहिजे. युक्त विहार, युक्त कर्मस्य चेष्ट, युक्त चेष्टस्य कर्मसु. त्याच्याच आजूबाजूला कुठेतरी हे पण सांगितलेलं आहे की जादा खाल्लं नसलं पाहिजे, जादा झोपलं नसलं पाहिजे. यस, भगवद्गीतेत सांगितलं आहे. भगवद्गीता खूप प्रॅक्टिकल आहे. जो अशा प्रकारे सगळं काही नियमित करतो, रेग्युलेटेड असतं, तो योगी असतो. ऍक्च्युली प्रभुपाद एका प्रवचनामध्ये म्हणतात, जो हे सगळं काही रेग्युलेटेड करतो, नियमितपणे करतो, तोच मनुष्य असतो, नाहीतर तो जनावर असतो. वेळेत जेवलं पाहिजे, वेळेत झोपलं पाहिजे, वेळेत उठलं पाहिजे, वेळेत आरती केली पाहिजे, वेळेत जप केला पाहिजे, वेळेत श्रवण केलं पाहिजे. जीवन आपलं हे नियमबद्ध असलं पाहिजे. सात्विक लोकांचं ते लक्षण असतं, नियमबद्धपणा. बुद्धीचा विशेषणात्मक अभ्यासाच्या या काही बाजू आहेत आणि यांचे वर्णन पतंजली योग पद्धतीत व श्रीमद भागवतमात सांगितलेल्या कपिल देवांच्या सांख्य तत्वज्ञान पद्धतीमध्ये केलेले आहे. हरे कृष्ण. इथेच आपण थांबूया. आता मनाची लेअर सांगितली, बुद्धीची लेअर सांगितली,
याच्या पुढे सांगणार आहे ती म्हणजे इंद्रियांची लेअर. प्रत्येक लेअरचं एक काम असतं आणि त्याच्या पुढचं चौथं लेअर असतं ते म्हणजे चित्ताचं लेअर. चित्त, मन, बुद्धी, इंद्रिय आणि चित्त, या चौघांची विशेष काम आहेत, ते आपण समजावून घ्यायचे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मन हे राजसिक तत्वातून झालं आणि बुद्धी ही तामसिक आपलं सॉरी मन हे सत्वगुणातून झालेलं आहे, सात्विक अहंकार. हा, सात्विक अहंकारातून, आणि बुद्धी राजसिक अहंकारातून. तर आता आपली परिस्थिती, आपली कंडिशन असे की मन हे राजसिक आणि तामसिक गुणाच्या प्रभावाखाली आहे आणि बुद्धीचं पण सेमच कंडिशन आहे. तर मग मला असं विचारायचं की मन सत्व म्हणजे बुद्धी सत्वगुणात आणल्याशिवाय आपल्याला मनावरती कंट्रोल करता येणार नाही. मग आता जर आपली बुद्धी सध्या रजोगुणाच्या ह्याच्या अहंकारातून तयार झाली, मग ते बुद्धी सत्वगुणात आणण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल सांगा प्रभू. हरे कृष्ण. हा जो सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास आहे ना, हा खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. जे हे 4 लेयर्स सांगितलेत, या 4ही लेयरचे एक एक काम असतं, ते काम सांगितले आणि त्या कामातूनच हे ऍक्च्युली आपल्याला इंद्रिय तृप्तीकडे वळवू शकतात किंवा भगवंतांकडे वळवू शकतात. या चौघांनी मिळून जर एकत्र व्यवस्थित काम केलं तर एकतर आपण इंद्रिय तृप्तीसाठी याचा उपयोग करतो किंवा भगवंतांच्या सेवेसाठी उपयोग करू शकतो. आणि हे लक्षात घेणे खूप महत्वाचं आहे. आणि इथेच आपण जो मागच्या महिन्यामध्ये ज्याचा आपण अभ्यास केला, जप कसा केला पाहिजे, त्याचा आणि या 4 लेयरचा खूप संबंध आहे. या कलियुगामध्ये स्वतःला वाचवण्याचा एकमेव उपाय आहे तो म्हणजे जप करणे. मंत्र आयते इति मंत्र. मंत्रचा अर्थच असतो मनाला जे तारतं, मनाचं जे रक्षण करतं त्याला म्हणतात मंत्र. आता मनाला रक्षण करायची गरज काय आहे ते आपण सध्या वाचत आहोत. जसं तुम्ही म्हणाला की आता सध्या हे सगळे अनकंट्रोल्ड आहेत, म्हणून यांचं रक्षण केलं पाहिजे. जेव्हा आपला मुलगा हा अनकंट्रोल्ड असतो तेव्हा त्याची रक्षण करायची जास्त गरज असते. जो मुलगा कंट्रोल्ड असतो त्याचे रक्षण करायची गरज कमी असते. बऱ्याच जणांना हे कळत नाही की मनाचं रक्षण करायची काय गरज आहे. या चौघांना एकत्र मन म्हणू शकता तुम्ही, असं काही हे नाही. म्हणजे या चौघांचं रक्षण करायची गरज आहे. बुद्धी, मन, चित्त आणि इंद्रिय. का गरज आहे? कारण ते असे भरकटलेले असतात. त्यांचं काम असतं इंद्रिय तृप्तीसाठी फक्त सगळं अनालिसिस करणे, संकल्प, विकल्प, संशय, हे सगळं काम आपण सध्या कशासाठी करतोय? माझ्या फायद्याचं काय आहे, इंद्रिय तृप्तीसाठी काय आहे, चांगलं आहे. आणि हे थांबवायचं असेल तर जप सिरियसली करणे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून याच्यासाठी हरे कृष्ण महामंत्र हा शास्त्रामध्ये दिलेला काय म्हणतात अधिकृत मंत्र आहे. कुठल्या उपनिषदात दिलंय विसरलो. याच्याने काय होतं? याच्याने आपण हे जे 4 लेयर्स आहेत ते स्टेप बाय स्टेप थांबवतो. जसं आपण अभ्यास केला मागच्या त्या लेक्चरमध्ये. जसं आता की तुम्ही हे बोलताय याचा अर्थ ऍटलिस्ट तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे व तुम्हाला हे औषध म्हणून दिलं जातं. हे घ्या औषध आणि वरून लावायला सुरुवात करा. पहिली लेयर असते आपल्या या
गुंतागुंतीची ती म्हणजे इंद्रिय, त्या इंद्रियांवरती हे मंत्र अप्लाय केलं पाहिजे. मग दुसरी लेयर असते मन, त्या मनावरती हे मंत्र अप्लाय केलं पाहिजे औषध म्हणून. तिसरी लेयर असते बुद्धीवरती हे अप्लाय केलं पाहिजे. आणि मग ते चित्तापर्यंत जातं. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये ऍक्च्युली. बऱ्याच जणांना वाटतं, आणि हेच आपण सुरुवातीला आज चर्चा करत होतो, की योग पद्धतीने हे आपण कंट्रोल नाही करू शकत. योग पद्धतीने देखील करू शकत होतो, परंतु ते द्वापर, त्रेता, सत्ययुगामध्ये, ऍक्च्युली सत्ययुगामध्येच, द्वापर त्रेता युगामध्ये पण नाही. बऱ्याच जणांना हे पण माहिती नाहीये. योग ध्यान धारणेने हे पूर्णपणे ही सिस्टीम कंट्रोलमध्ये आणणे हे फक्त सत्ययुगामध्ये शक्य होतं. त्रेतायुगामध्ये त्याचं पर्सेंटेज सिग्निफिकंटली कमी झालं, द्वापर युगामध्ये एकदम क्षुल्लक झालं, आणि कलियुगामध्ये इम्पॉसिबल आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे हे सगळे प्रयत्न न करण्यापेक्षा आपण जपावरती ध्यान केंद्रित केला पाहिजे. जप सिरियसली केला पाहिजे, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये केला पाहिजे, त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे, त्याचा अर्थ आपल्या मनावरती बिंबवला पाहिजे. आणि ही जी प्रोसेस आहे जपाची, जिभेपासून ते आत्म्यापर्यंत न्यायची, ही खूप सिरियसली घेतली पाहिजे आपण. त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करायचे. जसं भगवंत सांगतात, 2 काट्या एकमेकावरती घासायच्या, तसं कष्ट करायचे. तुम्हाला दुसरं कोणी काही सांगेल की याच्यापेक्षा दुसरा मार्ग आहे, तर ते चुकीचं आहे. कलियुगामध्ये शक्य नाही. आणि हे बऱ्याच जणांना कळत नाही. आणि म्हणून बघा, जे अजूनही मन बुद्धी हे शहरी वातावरणामध्ये आपलं गुंतलेलं असतं, तेव्हा आपलं जप पण चांगला होत नाही. कारण जिभेने जप चालू आहे आणि मनाला आपण फोर्स करायचा प्रयत्न करतोय जपामध्ये आणायचा, बुद्धीला आणायचा, परंतु ते दोघे दुसऱ्याच कामामध्ये बिझी आहेत. ते काम आपण मग कॉन्शियसली थांबवलं पाहिजे. यालाच कॉन्शियसनेस म्हणतात. म्हणूनच प्रभुपादांनी याला नाव दिले कृष्ण कॉन्शियसनेस, कृष्ण भावना. ते असं ऑटोमॅटिकली पण होणार नाही. हा, तुम्हाला थोडीशी सदविवेक बुद्धी येईल जप केल्याने, काय वाईट काय चांगलं थोडंफार प्रमाणामध्ये. पूर्वी आपण जप जेव्हा करत नव्हतो किंवा कृष्ण भावनेमध्ये नव्हतोच, तेव्हा सगळंच काही ब्लरी दिसत होतं. सगळंच काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, धुसट दिसत होतं, धुंदलं दिसत होतं. आता आपण जप करायला लागलोय, ऍटलिस्ट आपल्याला काच थोडंफार पुसल्यासारखं दिसायला लागले, हो की नाही? आणि मग अशा वेळी मनुष्य काय करतो, समोरचं काय आहे पलीकडे दिसायला लागल्यावरती अजून सिरियसली काच पुसायचा प्रयत्न करतो. ते आपण, आणि हे यालाच म्हणतात जप सिरियसली करणे. हे काच जे आहे मनाचं दर्पण, चेतो दर्पण, सिरियसली पुसायचा प्रयत्न केला पाहिजे आपण. मॅक्झिमम भक्त हे सिरियसली पुसायचा प्रयत्न करत नाहीत, म्हणून अडकलेत. 2 तास आपण जप करतो, त्यातले पण आपण, मला वाटतंय एखाद माळाच आपली सिरियसली असेल लक्षपूर्वक, बाकीचे सगळे विदाऊट लक्षच असतात. आणि उरलेले 22 तास पुन्हा काच घाण करण्यामध्येच बिझी असतो आपण, है नाही? मग विचार करा, तुम्ही ड्रायव्हिंग करताय, काच तुमची फॉगी झालेली आहे, अस्पष्ट दिसतंय सगळं, मग तुम्ही थोडंसं पुसून काढल्यानंतर तुम्हाला स्पष्ट दिसायला लागलंय. मग कुठला व्यक्ती असा करेल की 2 मिनिटं पुसेल आणि 5 मिनिटं परत त्याच्यावरती घाण टाकेल? आता एक्झॅक्टली आपण तसं करतोय. हे थोडंसं कॉन्शियसली बंद केलं पाहिजे की आपण जप करतोय म्हणजेच हे पुसण्याचं काम करतोय 2 तास आणि घाण करण्याचं काम करतोय 22 तास, हो की नाही? मग हे थांबवलं पाहिजे. पुसण्याचं काम जास्त झालं पाहिजे, जप जास्त झाला पाहिजे, आणि हे घाण साचवायचं काम कमी झालं पाहिजे. मगच हे हळूहळू सगळं स्वच्छ होत जाणार. बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही की जपानेच आपण कसं शुद्ध होणार. हे आंधळेपणाने सगळे फॉलो करतात, बुद्धीचा वापर करत नाही. बुद्धीचा वापर करून जप केला पाहिजे.
बऱ्याच लोकांना असं वाटतं बरं का, की आणि एक ब्रह्मचारी आमच्या इथे, मी जेव्हा उडपीला होतो तेव्हा एक ब्रह्मचारी आलेले, मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितले देखील. आणि ते 2 दिवस राहिल्यानंतर म्हणत होते, काय तुम्ही रात्रंदिवस शेतात काम करता, गाईचं शेण काढता, गोमूत्र गोळा करता, अशाने जप कसा होणार तुमचा? त्याला वाटत होतं की आमचा जप चांगला होत नाही, त्याचा चांगला होतो सिटीमध्ये शांत बसून. इट्स नॉट राईट. ऍक्च्युली जेव्हा तुम्ही अशा वातावरणामध्ये राहता तेव्हा तुमचा जप अजून चांगला होतो, कारण जपाचा अर्थ कळायला लागतो. सिटीमध्ये राहिल्यावर तुम्ही भले मिलियन्स ऑफ डॉलर्स कमवत असाल आणि त्या पैशाच्या जोरावरती तुम्ही शांत असं कुटीर निर्माण कराल आणि तिथे मस्तपैकी शांत म्युझिक लावून शांत जप करू शकाल, पण त्या जपाचा अर्थ तुम्हाला कधीच कळणार नाही. तो जप तुमच्या मनापर्यंत, बुद्धीपर्यंत कधीच जाणार नाही. आणि हे जे आपल्याला उपदेश देतात, भगवा वस्त्रधारी, तुम्ही शेतात जाऊ नका, तिथं तुमचा जप होणार नाही, यांना फुकटचे पैसे मिळतात म्हणून यांचा जप चांगला होतो. यांचे पैसे द्यायचे बंद झाले तर यांचा जपच होणार नाही ऍक्च्युली. तर जेव्हा आपण शेतामध्ये काम करतो तेव्हा ऍक्च्युली आपण जपाचं प्रॅक्टिकल करत असतो. हे भगवान श्रीकृष्ण, हे बलराम, हे राधाराणी, मला तुमच्या सेवेमध्ये घ्या, ऍक्च्युली त्याचं प्रात्यक्षिक करत असतो. त्यामुळे जप इतका स्ट्रॉंग होतो की तुम्ही कल्पना करू शकत नाही. आणि नंदग्राम मध्ये जे राहतात त्यांना तुम्ही जाऊन विचारा, ते तुम्हाला सांगतील देखील की मी जेव्हा सिटीत होतो तेव्हा माझा जपच व्हायचा नाही, आणि आता मी शेतावर येऊन राहिलो तर इतका छान जप होत आहे. म्हणजेच काय, मन बुद्धी सगळं शुद्ध जप चांगला होणे म्हणजे मन बुद्धी सगळं शुद्ध होत जाणे. हे जर होत नसेल तर तुमचा जप चांगला होत नाही, भले तुम्ही 64 माळा करा. बरेच लोक सिटीमध्ये राहून 64 माळा जप करतात. किती दिवस? 4 दिवस 8 दिवस गुरुनी सांगितले म्हणून करतात. 9व्या दिवशी परत आपल्या उग्र कर्म कामाला जातात. त्या सगळ्यावरती विरजन होतायचं काम आहे उग्र कर्म जॉब करणे म्हणजे परत. आणि जे तुमच्या मनाला परत ऍजिटेट करतं, मनाला परत, बुद्धीला परत डिवचायला सुरुवात करतं, माझा बॉस, माझे पैसे, माझे हे, माझं ते, ट्रॅफिक, हे मन आणि बुद्धी आणि इंद्रिय शुद्ध करण्यासाठी जप करायचा आहे. आणि जप हा त्याला अनुकूल असलेल्या परिस्थितीमध्येच चांगला होतो, ज्याला प्रभुपाद इंग्लिशमध्ये म्हणतात कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट. जबरदस्तीने आपण लोखंडातून वीज ट्रान्सफर करत नाही, आपण त्याच्यासाठी तांब्याची तार वापरतो. त्यामुळे जप हा चांगल्या वातावरणामध्ये राहूनच केला पाहिजे, मग तो चांगला होतो आणि मग तो इफेक्टिव्हली आपलं मन आणि बुद्धी शुद्ध करतो, रक्षण करतो. मंत्राचं काम हेच असतं, रक्षण करणे. हे थोडंसं सिरियसली घ्या तुम्ही. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. कधी कधी काय होतं की आपल्या जीवनाची जी काही भौतिक परिस्थिती, ज्या वातावरणामध्ये आपण जगत असतो, तर ते थोडस बरंच भक्तीला बिलकुल अनुकूल नसतं, विरोधी असतं. आणि त्याबद्दल मग एक प्रभाव असतो आपल्याला. त्यातून बाहेर निघण्यासाठी आपण काहीतरी धडपडत असतो. आणि अशा कंडिशन मध्ये ज्या वेळेस जप करतो आपण, त्यावेळेस ते परत 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 ती परिस्थिती आपल्या समोर येते. आणि त्यामुळं आपल्या जपाचं लक्ष जे मंत्रावरती जायचं, तर ते कधी कधी तिकडं परत तिकडून मंत्रावरती, अशी परिस्थितीमध्ये आपल्याला जपाला पण थोडा वेळ जास्त लागतो. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे
त्यातून वरती आलं पाहिजे, कारण पूर्ण मंत्रावरती लक्ष पण लागत नाही. ती परिस्थिती आपल्याला कायम ती विरोधी टोचत असते. एक्झॅक्टली तेच मी समजावून सांगत होतो की कुठेही करू शकतो आपण, परंतु ते तेवढं इफेक्टिव्ह होत नाही. जसं वीज जी आहे, इलेक्ट्रिसिटी, ती लोखंडाच्या तारेतून पण पास होतेच, अल्युमिनियमच्या तारेतून पण पास होतेच, परंतु आपण लोखंडाच्या अल्युमिनियमच्या तारा वापरत नाही, हो की नाही? आपण कॉपरचे तार वापरतो. का? कारण त्याच्यातून चांगली पास होते. मग असं म्हणण्यात काही अर्थ नसतो की माझ्याकडे लोखंडीच तार आहे, मी लोखंडीच तार वापरणार. तुम्हाला जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर थोडंसं कष्ट करून तुम्हाला तांब्याची तार वापरावीच लागते. ऍक्च्युली तुम्हाला माहिती नसेल, सगळ्यात बेस्ट कंडक्टर असतो तो म्हणजे गोल्ड. सोन्यातून इलेक्ट्रिसिटी सगळ्यात चांगली पास होते, म्हणून आपल्या सेलफोन मध्ये वगैरे सोनं जास्त वापरलं जातं. येस, तर तसंच आहे. तुम्ही ऍडजस्टमेंट भरपूर कराल, पण शेवटी ऍडजस्टमेंट ही ऍडजस्टमेंटच असते, ती इव्हेंच्युअली फेल होते. त्यामुळे ऍडजस्टमेंट करण्याकडे कल न देता हे प्रॉपरली कसं करावं याचा आपण विचार केला पाहिजे बसून. बऱ्याच भक्तांचा प्रश्न हाच असाच असतो की माझ्या ऑफिस लाईफ आणि भक्तीच्या लाईफ मध्ये मी बॅलन्स कसं करू. तुम्हाला मी 1000 गोष्टी सांगू शकतो बॅलन्स कसं करायचं, परंतु ते इव्हेंच्युअली फेल होणार, कारण तो जीवनाचा उद्देशच नाहीये. बेस्ट उपदेश हाच आहे की ऑफिस लाईफ बंद करायचा प्रयत्न करणे. थोडासा वेळ लागेल, कष्ट पडतील. जे हे बदलण्यासाठी, ऑफिस लाईफ बंद करण्यासाठी, जी भौतिक आपली स्थिती आहे ती बदलण्यासाठी आपल्याला जे काही मदत लागेल ती आपण मदत घेतली पाहिजे आणि ती बदलण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. एक क्षण असा येतो आपल्या जीवनामध्ये, तेव्हा आपण ठरवलंच पाहिजे की भगवंतांना शरण जायचं की नाही, का असंच जगत राहायचं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे कोणाला समजावून सांगितलं जात नाही, त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे मी कॉलेज स्टुडंट आहे आणि सोबत भक्त पण आहे. सोबत भक्त कधीच नसतो. जसं काल रात्री पण आपण चर्चा करत होतो की अशी बरीच उदाहरणं आहेत आपल्या शास्त्रामध्ये ज्यांनी एका दिवसात निर्णय घेतला. आता आपण त्यांच्यापेक्षा खूप कंडिशन्ड आहोत, खूप बद्ध आहोत, त्यामुळे आपल्याला वेळ लागतोय निर्णय घ्यायला, परंतु निर्णय हा घ्यावाच लागतो. हे थोडंसं डोक्यामध्ये फिट करा. आणि हे बॅलन्स नाही करू शकत आपण, कारण मुळात पाप कर्म करत करत भक्ती करणे हे बॅलन्स कधीच होत नाही. पापाचं पारडं हे खूप खूप ओझं असतं. हे बऱ्याच जणांना माहिती नाही. ऍक्च्युली बऱ्याच जणांना असं वाटतं की मी जप करतोय म्हणजे एका दुसरे पाप चालतात. नो, ऍब्सोल्युटली नॉट. भूमी माता, मला वाटतं 4थ्या स्कंदामध्ये का 8व्या स्कंदामध्ये, मी विसरलो, पृथ्वीराजांच्या 4थ्या स्कंदामध्ये होते, भूमी माता म्हणते की मी हिमालयाचं, हिंद महासागराचं ओझं मी असं अगदी आरामात धरू शकते, परंतु एक माणूस खोटं बोलल्याचं ओझं मी माझ्या शरीरावर धरू शकत नाही. इतकं पापाचं ओझं मोठं असतं. त्यामुळे आपण भक्तीमध्ये हे जर कायम तराजू घेऊन बसलेलो असलो, एका बाजूला पाप कर्म आणि एका बाजूला जप, तर ते पाप एवढंच क्षुल्लकस जरी असलं तरी ते पारडं कायम खालीच असतं. हे बऱ्याच भक्तांना हे अजून लक्षात आलेलं नाही ऍक्च्युली. आणि ते थांबवण्यासाठी जीवाची, काय म्हणतात त्याला, अतोनात प्रयत्न करून आपण ते पापाच्या पारड्यातलं सगळं झिरोच केलंच पाहिजे आपण. आणि याचाच वापर, आपल्या बुद्धीचा वापर आपण याच्यासाठीच केला पाहिजे. नसेल तर आज आपण बुद्धीचा वापर कशासाठी करतोय? इंद्रिय तृप्तीसाठीच करतोय. जप फक्त 2 तास करतोय,
बाकी सगळा बुद्धीचा वापर. आणि आपण बुद्धीनेच आणि स्वतःला समजावून सांगतोय का अरे यस तू तू जप करतोयस त्यामुळे तुला हे काम केलं तर चालतंय. दॅट इज, प्रभुपाद म्हणतात तो सगळ्यात मोठा पाप असतो. नामनो बलादियस्य ही पाप बुद्धीर. नाम जपाच्या आधारावरती पाप करणे बिगेस्ट क्राईम ऍक्च्युली. आणि पाप कर्म जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत ते मनाला आणि बुद्धीला सतावतच राहतं. तुमचा जप कधी होणारच नाही चांगला. त्यामुळे मी तर सुरुवातीपासूनच हे कधीच सांगत नाही हे वर्क लाईफ आणि तुमचं ऑफिस लाईफ आणि इंडस्ट्री लाईफ आणि भक्ती बॅलन्स कशी करणे, हे बॅलन्स कधी होणारच नाही. हे बॅलन्स इम्पॉसिबल आहे. या तुम्हाला वेळ लागेल वेळ घ्या, मदत लागेल मदत घ्या, परंतु हे तुम्हाला एक दिवस स्विच ऑफ करायचं आहे. हा बेस्ट ऍडवाइस आहे आणि तो केलाच पाहिजे. हे थोडस या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करायला सुरुवात करा. आणि हे सगळं हवेत पण नाही आहे. आपण इतके भाग्यवान आहोत की हे सगळं हवेत पण नाही आहे. आपण इतके 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 भाग्यवान आहोत की दुसऱ्या कुठल्याही संप्रदायामध्ये शिल प्रभुपादांसारखं समजावून सांगितलं जात नाही की याचा, शेतीचा, सिंपल राहण्याचा, भक्तांनी एकत्र येऊन राहण्याचा, या सगळ्यांचा मेळ कसा घालायचा आणि हे किती सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक आहे आणि हे कसं केलं पाहिजे. प्रभुपाद एकमेव आचार्य आहेत ज्यांनी हे आपल्याला प्रॅक्टिकली समजावून सांगितलं. त्यामुळे हे प्रॅक्टिकली देखील आपण करू शकतो. त्यामुळे हे केलं पाहिजे. आपण भक्तांनी एकत्र आलं पाहिजे. जसं मी काल म्हणालो, मला लोकांचं हेच कळत नाही की तुम्हाला याच्यात भीती काय वाटते. प्रभूजी एवढं सगळं सोडायचं कसं आहे. सोडूनच तर मुंबईला जाता तुम्ही, तेव्हा नाही वाटली भीती. आपल्या मुलांना तुम्ही शाळा कॉलेजमध्ये याच्यासाठीच घालत आहात की तो एक दिवस शिकून अमेरिकेला जाईल. ही केवढी मोठी चेंज आहे तुमच्या लाईफ मधली. आणि प्रभुपादांसाठी एक छोटीशी चेंज करायला तुम्ही तयार नाही. भक्तांबरोबर जाऊन राहणे, शेती करणे, खूप छोटी चेंज आहे त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर हे प्रभुपादांची पुस्तकं आपण सिरियसली वाचली पाहिजेत. याच्यामध्ये प्रॅक्टिकल गायडन्स पण आहे. आध्यात्मिक तर आहेच, प्रॅक्टिकल गायडन्स पण आहे आणि हे प्रॅक्टिकली आपण केलं पाहिजे. मग आपण शांत जीवन जगू शकू, आपली मुलं शांत जीवन जगू शकतील. आता सध्या परिस्थितीमध्ये काही टिप्स ट्रिक्स नाही आहेत प्रभूजी, सॉरी. सध्या परिस्थितीमध्ये याचा किळस आला पाहिजे आणि विचार करायला बुद्धीला ताण दिला पाहिजे की हे बंद कसं करायचं. हा एकमेव उपाय आहे. तुम्ही विनाकारण बुद्धीला ताण देऊ नका ह्याच्यात ऍडजस्टमेंट कशी करायची. हे ऍडजस्टमेंट कधी होत नसते. आणि आपल्या अवतीभोवती हजारो करोडो उदाहरणं आहेत, ऍडजस्टमेंट होत नाही. मग पाहतोय आपण रोज, तरी आपण कशाला प्रयत्न करतोय. ओके नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण गुरुजी, धन्यवाद. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय.